टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे रसरशीत अशा चवदार अशा आणि वर्षभर टिकणाऱ्या लिंबू आणि मिरचीच्या लोणच्याची। हे लोणचं खाण्यासाठी इतकं टेस्टी लागतं की मी गॅरंटेड तुम्हाला सांगते की तुम्ही एक ऐवजी 3 मिरच्या आरामशीर एका दिवशी खाली। छान हे लोणचं लागतं आणि हे लोणचं तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि मग मला सांगा की खरंच किती टेस्टी हे लोणचं लागतं। तर हे असं टेस्टी लोणचं बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्या टिप्स फॉलो सुद्धा करायच्या आहेत। तर हा व्हिडिओ मी खूप जास्त लांब करणार नाही, कारण लोणचं आहे तर ते अगदी खूप कमी वेळात बनणार नाही आहे, थोडासा वेळ त्याला लागणार आहे, पण खूप स्टेप मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे आणि छान असं हे लोणचं आपलं रेडी होणार आहे। तर बघू शकता तुम्ही जी मिरची घेतलेली आहे ती छान पोपटी रंगाची घेतलेली आहे, मोठी मिरची घेतली आहे, म्हणजे ही थोडी कमी तिखट अशी मिरची असते। आणि ही मिरची मी तुम्हाला दाखवलेली आहे ती म्हणजे त्याचे देठं सुद्धा काढून घेतले आहे आणि सुरुवातीला धुवून सुद्धा घेतलेली आहे। ह्या सगळ्या स्टेप मी स्किप केलेल्या आहेत, पण तुम्हाला सांगताना मी सांगते की ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्याचे देठं काढून घेतली आहे, पुसून सुद्धा घेतल्या आणि थोडंसं उन्हात सुद्धा ठेवलेल्या आहेत। व्हिडिओ खूप लांब नको व्हायला यासाठी मी थोड्या स्टेप त्याच्या स्किप करत आहे आणि त्या तुम्हाला सांगते। तर एक एक कट आपण मिरचीला मारून घेतलेला आहे आणि इथे जे भरतोय आपण ते आहे हळद आणि मीठ। आता हळद आणि मीठ किती घ्यायचं, तर आपण इथे 2 टेबलस्पून हळद घेतली आहे आणि 4 टेबलस्पून आपण मीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि एकेका मिरचीला आपल्याला भरत जायचं आहे। तर ह्या सगळ्या मिरच्या आपल्या भरून झालेल्या आता एका पातेल्यात ह्या आपण काढून घेणार आहोत। 1 किलोच्या प्रमाणासाठी म्हणजे 1 किलोचं जर लिंबूचं लोणचं तुम्ही घालत आहात मिरचीचं, लिंबू मिरचीचं, तर त्यासाठी काय करायचं आहे, किती प्रमाण घ्यायचं आहे, हे सगळं सांगणार आहे मी। आणि बघू शकता अशा पद्धतीने ह्या मिरच्या ज्या आहेत ह्या भरून आपण ठेवून देणार आहोत 1 दिवस। आणि 1 दिवस ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ह्या ज्या मिरच्या आहेत आपण काढून घेतलेल्या आणि असं जे पाणी असतं ते आपल्याला टाकून द्यायचं आहे। यामुळे काय होतं की जी आपली मिरचीचं लोणचं आहे ते टिकण्यास मदत होते। आणि आता हे पाणी आपण काढून घेणार आहोत आणि मिरच्या ज्या आहेत त्या निथळत आपण ठेवलेल्या आहेत। आणि आता आपण मसाले सुद्धा बघून घेणार आहोत, आपल्याला काय काय मसाले लागतात। तर इथे 3 टेबलस्पून मी सोप घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे। आता मीठ कमी घ्यायचं आहे कारण मिठाचा वापर आपण आधी केलेला आहे। तर मीठ आपल्याला 2 टेबलस्पून घ्यायचं आहे। 1 पूर्ण वाटी भरून आपल्याला मोहरी घ्यायची आहे, छान मोहरी, बारीक अशी मोहरी घ्यायची आहे। आणि 2 टेबलस्पून आपण जिरं घेणार आहोत आणि आता इथे जे आहे ते धणे घेणार आहोत, ते म्हणजे 2 टेबलस्पून आणि लाल तिखट मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे आणि हळद जी आहे ती 1 टेबलस्पून घेतलेली आहे। तर या मसाल्यांमध्ये आपल्याला आणखीन एक ॲड करायचं आहे, ते म्हणजे 7 ते 8 दाणे जे आहेत ते मेथी दाणे सुद्धा घ्यायचे आहेत। आणि लिंबू यासाठी किती लागणार आहेत, तर आपण 1 किलो मिरची घेतोय तर अर्धा किलो लिंबू आपल्याला लागतील आणि 1 वाटी निघेल इतका लिंबाचा रस लागेल। तर 1 वाटी लिंबाचा रस आणि काही फोडी असं त्या अर्धा किलोमध्ये होऊन जाईल। आणि जर का झालं नाही तर तुम्ही थोडंसं रसासाठी वेगळे लिंबूसुद्धा घेऊ शकता। तर आता इथे आपण हे जे मसाले घेतले आहेत ते सगळे भाजून घेणार आहोत। तर अगदी हलका रोस्ट करणार आहे, तर पूर्ण तुम्हाला भाजताना मी दाखवू शकणार नाही कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल। तर इथे बघू शकता सोप जी घेतलेली आहे त्याचा रंग बदल थोडासा झालेला आहे आणि म्हणजे आपल्याला त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं ते काढून टाकायचं असतं। आणि जिरं सुद्धा आपण थोडंसं हलकं रोस्ट करून घेणार आहोत। जिरं 2 टेबलस्पून घेतलेलं आहे, धणे आणि मेथी सुद्धा भाजून घ्यायची आहे। तर आता ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, पण तुम्ही धणे सुद्धा भाजून घ्या आणि अगदी 1/2 टेबलस्पून जी मेथी घेणार आहोत आपण ती सुद्धा भाजून घ्यायची आहे। आता आपण एका कढईत 1.5 वाटी तेल घेणार आहोत आणि त्यात मोहरी तडतडून घेणार आहोत आणि 1 टीस्पून आपण टाकणार आहोत तो म्हणजे हिंग। हिंगामुळे लोणचं टिकतं सुद्धा आणि चवसुद्धा छान येते। आणि जी आपण मसाल्यात हळद तुम्हाला दाखवली होती ती हळद आपण तेलात टाकून घेऊया आणि तेल थोडं गरम आहे हे, तर त्याला थोडं थंड होऊ देऊया। तिथपर्यंत आपण जो भाजलेला मसाला आहे तो छान बारीक करून घेऊया। तर मसाला बारीक करायचा, खूप जास्त बारीक आपल्याला करायचा नाही आहे, जाडसर असाच
आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे मसाला. आणि हा जाडसर मसाला आपण आता वाटून घेतलेला आहे संपूर्ण. आणि आता तेलसुद्धा आपलं थोडं थंड झालं असेल तर त्या तेलात हा मसाला टाकायचा आहे. अगदी गरम तेलात हा मसाला आपल्याला घालायचा नाही आहे, तर कोमट अशा तेलात हा मसाला आपण घालणार आहोत. आणि आता हा मसाला आपल्याला चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्यायचा आहे. पण त्यापूर्वी आपण जे आपले 2 मसाले राहिले ते म्हणजे तिखट आणि मीठ हे सुद्धा आपण टाकणार आहोत. तर आता तिखट मिरचीचं लोणचं आहे आणि यात तिखट का घालतोय आपण, तर मिरची अगदी फिक्की आहे त्यामुळे आपण तिखट घालतोय. 2 टेबलस्पून आपण छान तिखट असलेलं तिखट घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. आत्ता जरी तुम्हाला मसाल्याचा रंग असा दिसत असला तरीही तुम्ही बघू शकता खूप छान असं रसरशीत हे लोणचं तयार होईल. आणि कारण आपण यात लिंबूचा रस वापरतोय तर त्यामुळे छान पाणी सुटतं आणि मस्त असं रसरशीत हे लिंबूचं लोणचं तयार होतं. तर आता हे मसाले करून झालेले आहेत. आता समोरची स्टेप काय, तर कुठलीही स्टेप चुकवू नका यातली. रसरशीत कशा पद्धतीने होतं तर त्याचीच एक स्टेप मी सांगते तुम्हाला. तर इथे 1 टेबलस्पून आपण गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्या गुळाला थोडासा जो आपला लिंबूचा रस आहे तो त्यात घालणार आहोत. आणि लिंबूच्या फोडीसुद्धा त्यातसुद्धा मी मीठ काढून घेतलेलं आहे. आणि आपण ज्या निथळत ठेवलेल्या त्या चाळणीत त्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण एका बाउलमध्ये मिक्स करण्यासाठी घेतला आहे. मसाला जो आपण तयार केलेला होता, मिरची आणि जे लिंबू आहेत त्यावर सुद्धा मी मीठ टाकून घेतलं आहे. त्यामुळे लिंबूला छान असं पाणी सुटतं, त्यामुळे थोडं मीठ आपण टाकून घेणार आहोत. आणि आपण जो लिंबूचा रस घेतला होता 1 वाटी तो सुद्धा यात घालून घेणार आहोत. आणि सोबतच आपण जो गुळाचा आणि लिंबूचा रस तयार केलेला आहे तो सुद्धा घालून देणार आहोत त्यात. पण तत्पूर्वी छान हाताने मिक्स करून घेऊया. आणि काय काय आपल्याला भरणीत भरताना कुठली काळजी घ्यायची, काय करायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही मसाला छान व्यवस्थित मिक्स व्हावा यासाठी मी हाताने मिक्स केलेला आहे. आणि आता आपण जो आपल्याकडे 1 वाटी लिंबूचा रस होता तो घालून घेणार आहोत. आणि जे गुळाचं मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं लिंबूच्या रसामध्ये ते सुद्धा आपण यात घालून देणार आहोत. तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आणि थोडं फार राहिलं असेल तर ते मिक्स होऊन जाईल छान. तर इथे हे सुद्धा आपण घालून घेणार आहोत. आणि आता थोडं मिश्रण करण्यासाठी मला थोडं जड जातं यात, तर त्या मी भांडं बदलणार आहे याचं. आणि एका स्टीलच्या पातेल्यात मी हे सगळं जे लोणचं आहे ते ठेवून देणार आहे. तर बघू शकता आपण ज्यामध्ये मिरची हळद लावून ठेवली होती त्याच पातेल्यात मी हे जे लोणचं आहे ते काढून ठेवणार आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बरणीत भरताना कुठली काळजी घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे. आणि बघू शकता छान असं हे लोणचं आता आपल्याला 2 दिवस झाकून ठेवायचं आहे. आणि 2 दिवस त्याला हलवत राहायचं आहे. आणि 2 दिवस झाकून ठेवल्यानंतर छान रस त्याला सुटलेला असेल. आणि जर का तुमच्या जे लोणचं आहे त्याला रस थोडासा कमी सुटला असेल आणि तेल वर आलं नसेल तर त्यात तुम्ही थोडंसं वरून तेल गरम करून थंड करून त्यात घालायचं आहे. म्हणजे गरम करायचं आहे आणि थंड करून घालायचं आहे. तर आता बघू शकता इथे मी अर्धं लोणचं आधीच यात भरलेलं आहे. आणि आता दुसरं लोणचं सुद्धा हे रसरशीत असं तयार झालेलं आहे. चवीला एकदम भन्नाट असं हे लोणचं तयार होतं. तुम्ही सुद्धा करून बघा ही कृती लोणच्याची. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मग मला नक्की सांगा. तर ही जी लोणच्याची रेसिपी आहे ही नक्की ट्राय यासाठी करायची आहे की कारण चवीला अतिशय उत्तम असं हे लोणचं तयार होतं तुमचं. आणि बरणीत भरताना काय करायचं की साईडला जेव्हा आपण भरतो तेव्हा साईडला बरंच लोणचं लागतं, तर ते सुद्धा आपल्याला कापडाने पुसून घ्यायचं आहे. आणि पुसल्यानंतर छान एअरटाईट असं वरून जे कव्हर असेल ते लावायचं आहे. आणि जे आपलं झाकण आपण लावल्यानंतर सुद्धा त्याला कापड बांधून सुद्धा ठेवायचं आहे. म्हणजे कुठलंही बाहेरचं जे मॉइश्चर आहे ते आतमध्ये जाणार नाही आणि तुमचं लोणचं जे आहे ते वर्षभर छान टिकेल.